ॲन्युअल कॉन्फरन्समध्ये मी महाराष्ट्राच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं। विशेषतः ही जी ॲन्युअल बिझनेस समिट आहे याची थीम ही द फ्युचर आहे। भविष्यात महाराष्ट्र कसा असेल आणि तो आम्ही कसा घडवतो हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि कसा महाराष्ट्र आज वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लीडर आहे। FDI मध्ये महाराष्ट्र लीडर आहे, इंजिनिअरिंग एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र आज देशामध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। अशा सगळ्या महाराष्ट्राच्या स्ट्रेंथ लिव्हरेज करून आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी तयार करतोय याची माहिती आज या ठिकाणी मी दिली आहे। सर, विजेच्या दराबाबत तुम्ही एक घोषणा केली आहे की टॅरिफ कमी होत जातील इलेक्ट्रिसिटीवरचे, हे डोमेस्टिकला पण फायदेमंद राहील का? असं आहे की 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ आपलं मंजूर झालेलं आहे, ते ऑलरेडी लागू झालेलं आहे। आतापर्यंत दरवर्षी 9% आपल्या विजेचे भाव वाढायचे, आता इंडस्ट्री करता दरवर्षी 2 ते 3% भाव कमी होणार आहेत आणि डोमेस्टिक करता तर या 5 वर्षात 26% भाव कमी होणार आहे। सर, एक प्रश्न याला जोडून, तुम्ही आता गुवाहाटीला जाणार आहात, आज भाजपचा तुम्ही गेल्यानंतर ऑलरेडी ठरलेलं आहे। अरे बाबा, काल राज्यपालांनी हिमंतो बिस्व शर्मा यांना निमंत्रण दिलेलं आहे। सर, आव्हान दिलं आहे, कसं बघता आहेत? हा आव्हान म्हणजे काय आहे? मला असं वाटतं की आता ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे त्याचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थांवर एक मोठा ताण पडतो आहे। आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत, ही कमतरता आहे। आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। राहुल गांधींनी टीका केली आहे की ते म्हणतात तुम्ही रोड शो मध्ये मोदीजी स्वतः एवढ्या गाड्या वापरतात, बाकी सगळ्यांचे कमी व्हायला पाहिजे। असं आहे, मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। सर, केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधींचं म्हणणं आहे। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। सर, केरळमध्ये मुख्यमंत्री ठरत नाही काँग्रेसचा, पण ते तमिळनाडूत ते राज्यपालांवर आरोप करत होते, तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की त्यांच्या सेंट्रल लिडरशिपला स्टेटमध्ये कोणी मानत नाही, सेंट्रल लिडरशिप डिसिजन घेऊ शकत नाही, सेंट्रल लिडरशिप स्टेटला एकत्रित ठेवू शकत नाही। कर्नाटकमध्ये आपण तेच पाहतोय, केरळमध्ये तेच होणार आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने आलोचना की है नरेंद्र मोदी जी की आज वो कॉम्प्रोमाइज पीएम है। देखिए, राहुल गांधी भारत की पॉलिटिक्स के सबसे रिजेक्टेड माल है, रिजेक्टेड बाय ऑल, रिजेक्टेड ऑलवेज, रिजेक्टेड इन एवरी स्टेट। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो लोगों ने रिजेक्ट किया हुआ माल है, डेमोक्रेसी में जिसको लोग एक्सेप्ट करते हैं वही महत्वपूर्ण होता है। तो ये जो रिजेक्टेड और डिजेक्टेड इस प्रकार के राहुल गांधी है, इनको आप महत्व देते हैं, हम इनको महत्व देते नहीं है। देश मोदी जी के साथ खड़ा है, देश मोदी जी के पीछे खड़ा है, देश बार बार मोदी जी को आशीर्वाद देता है।